वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज स्वामीच्या मठापासून सुरुवात करतो आहे आणि आपण आज दादर शिवाजी पार्कमध्ये खूप जुनं आणि खूप सुंदर मराठमोळं असं रेस्टॉरंट रिव्ह्यू करायला आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे अचरेकर्स मालवण कट्टा. ज्याच्यात मराठमोळं ऑथेंटिक आईच्या हातचं जेवण आपल्याला खायला मिळतं आणि आपण आता तिकडेच चाललेलो आहोत. सो लेट्स स्टार्ट. सुरू करूया आज आपलं खवय्येचं एक्सपेडिशन. चला, आपण येऊन पोहोचलो मालवण कट्ट्याला इकडे. आणि इकडे आपण यायचा रस्ता खूप सोपा सांगितला तर कोहिनूर स्क्वेअरची बिल्डिंग आहे, त्याच्या अगदी समोरची गल्ली आहे, ज्याच्या स्टार्टिंगला आपले फेमस वडापाववाले आहेत. त्याच्यात थोडंसं पुढे स्वामींचं मठ लागतं. त्या मठापासून अगदी 50 पावलांवर अचरेकर्स मालवण कट्टा म्हणून हे जे रेस्टॉरंट आहे, जे आज आपण रिव्ह्यू करायला आलो आहे, ते पडतं. सो खूप सोपं रस्ता आहे इकडे यायला. सो आता आज जाऊन बघूया आपल्याला काय काय ऑर्डर करायचं आहे. हाय, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आपण परत वेलकम करते. आपण आज मालवण कट्ट्यात आलो आहे, अचरेकर्स मालवणी कट्टा दादरमध्ये. आणि आपण आज त्यांच्या ओनरबरोबर बसलो आहे. सो वेलकम टू आवर चॅनल मॅम. Hi. हाय. So I'm Rinku. Actually I'm the owner of Malvan Katta. येस. मग ह्याचे इन्सेप्शन कधी झालं, म्हणजे जन्म कधी झाला Actually, we ह्या? started Malvan Katta on 11th May 2008. ओके. So it actually हे माझ्या सासूला, म्हणजे अमितची आई आणि माझ्या सासूला हे करायचं होतं. ओके. शी इज व्हेरी पॅशनेट फॉर कुकिंग. ती घरी पण आम्हाला वेगवेगळे पदार्थ करू आणि तिला ते खूप आवडलं लोकांना खायला घालायचं वगैरे. शी इज लाईक व्हेरी फॉन्ड ऑफ इट. सो अँड शी इज एक्सिलेंट कुक. सो म्हणून मालवण कट्टा आहे. सो आम्ही तिला आवड होती म्हणून ती अमितला बोलली, अमित मला काहीतरी करायचं आहे. तो वी स्टार्टेड ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल आहे की ना, आमचं खूप छोटं होतं, आम्हाला काही एक्सपिरियन्स नव्हता, पण तिची इच्छा होती म्हणून मी स्टार्टेड. Like day one we started like on 11th May 2008 we started. We got a tremendous response on day one. Oh great. It was excellent. And we were not ready, like you know, एवढ्या कस्टमरना सर्व करणं, we were not ready at all. Okay. आम्ही त्या प्रोसेसमध्ये म्हणजे डे वनपासून आम्ही शिकलो सगळ्या गोष्टी. सो आणि आम्हाला एवढा कस्टमरकडनं चांगला रिस्पॉन्स अबाउट टेस्ट ऑफ फूड, अबाउट एव्हरीथिंग. सो आम्हाला मग आम्ही अजून लाईक नो मग आम्हाला इच्छा, मला अमितला, मला सगळ्यांना असं वाटलं चल नाव वी आर गेटिंग सो गुड रिस्पॉन्स फॉर द फूड थिंग. सो आम्ही ह्याच्याने चालू केलं. बट वी स्टार्टेड ऑन व्हेरी स्मॉल स्केल आणि टिल टुडे आम्ही असं खूप कमर्शियल नाही करत आहे की ना. आम्ही असे वेगवेगळे तंदूर आयटम्स वगैरे वी आर स्टेट टू द फर्स्ट जे आम्ही चालू केलेलं तेच डिशेस आमच्याकडे अजून आहेत. नो चेंजेस नथिंग. वी आर कंटिन्यू विथ द सेम थिंग. सो ते त्यांच्या रूट्सना धरूनच पुढे चालतात आणि जे आपलं ऑथेंटिसिटी आहे ते तुम्ही कायम ठेवलेली आहे. आय रिमेंबर मी खूप वर्षापूर्वी जेव्हा तुमचं फर्स्ट आउटलेट होतं, मी तिकडे खाल्लेलं आहे. मी तिथपासून आय हॅव बीन युअर फॅन. सो तेव्हापासून आजपर्यंत ती चव जी आहे किंवा जेवणाचं फ्रेशनेस किंवा द क्वालिटी ऑफ फूड हॅज बीन द सेम. म्हणजे ती कन्सिस्टन्सी जी आहे ती नेहमीच सेम राहिली आहे. सो आता तुमचे जर 5 टॉप फेवरेट जर आम्ही विचारले तर आय नो इट्स डिफिकल्ट बट स्टील खूप डिफिकल्ट आहे. आय लाईक एव्हरीथिंग बट माझं फेवरेट वगैरे आय लाईक चिकन, गावठी चिकन वडे मला खूप आवडतात. लाईक आय रेकमेंड दॅट यू नो वेन एव्हर कस्टमर आज लाईक यू नो तुम्ही काय रेकमेंड करायला मला. सो माझं फर्स्ट असं ईट चिकन अँड वडे, देन इट्स मटन सुक्का, देन फ्राय फिश फ्राय. तो एव्हरीथिंग बिकॉज आम्ही फ्रेश फिशच आणतो. की लाईक यू नो आम्ही मार्केटिंग वीकली आम्ही 4 वेळा जातो, तो फ्रेश फिशच आणतो. सो त्याच्यामुळे ते टेस्ट चांगली राहते. सो फिशमध्ये जसे सुरमई फ्राय, इट्स आर लाईक सुरमई फ्राय, सुरमई फ्राय अँड देन इवन यू कॅन हॅव लाईक तिसरा सुक्का, येस, प्रॉन्स पुलाव,
हां, प्रॉन्स पुलाव म्हणजे मी खाल्लेलं आहे खूप वेळाचं. आय नो इट्स वन ऑफ द बेस्ट. आणि तुम्ही जसं बोलात फिशचं, ॲज दिस इन्स्टिट्यूशन हॅज बीन फॅमिली रन आहे हे वर्षोनवर्ष. सो ते क्वालिटीवर टॅप ठेवणं किंवा त्याच्यावर एक क्वालिटी चेक करणं तुमचं स्वतःचं पर्सनल लक्ष असतं. त्याच्यामुळे आणि अमित आणि आई Yes. त्यांचं जास्त होतं. बिकॉज आई अजूनही स्वतःच लालबागला जो मसाला त्याच्याशी तसं अंडरस्टँड त्याच्यानं कितीही नसेल तरी शी गोज तिथे 5-6 तास लागतात. शी सिट देअर आणि तो मसाला तिचा विकत घेण्यापासून ते डंकीवर करण्यापासून शी इज सो त्यांचं ते प्रेम ते जे त्या जेवणात त्या मसाल्यात जातं ते जेवणात जेवणात मसाला नो वन. दॅट्स रिअली गुड. सो आम्ही आता ऑर्डर करतो अँड देन आम्हाला रिव्ह्यू पण द्यायची गरज नाही आहे, कारण का दिस हॅज बीन अन इन्स्टिट्यूशन. सो थँक्यू. आपलं जेवण इकडे आलेलं आहे आणि खूप सुंदर असा खमंग सुगंध दरवळतो आहे आणि खूप ॲपेटायझिंग आहे. सो आपण आज सुरुवात करूया. माझं फंबल पण येत आहे. सो आपण इकडे जे डिशेस आलेले आहेत ते मी तुम्हाला थोडंसं सांगते. आपलं आंबोळी आणि तिसरा सुका आहे. वडे आहेत जे आपले मटण वडे, कोंबडी वडे जे आपण बोलतो, मालवणी वडे ते आहेत. इकडे आपलं सुकं मटण आणि खावणे आहेत विथ थोडंसं त्याच्याबरोबर क्रिस्पी केलेला फ्राईड मांदेळी आहे. आणि इकडे आपली सुरमई थाळी आहे. त्याच्यात तळलेली सुरमई फ्राय आहे. मांदेळी अगेन. सुकं जवळ्याची चटणी जी मालवण्याची ओल्या कच्च्या कांद्यासोबत असते ती. त्याच्यात येतं एक फिश आमटी, माशाची आमटी जी सुरमईचीच असते. सोलकढी, फिश फ्राय आणि भाकरी. त्याच्यासोबत भात पण येतो, पण तो आता मी मागवलेला नाही. आणि ह्यांची स्पेशालिटी प्रॉन पुलाव आहे इकडे आणि सोलकढी. आपण सर्वात पहिलं सुरुवात करतो आहे आंबोळीपासनं. आंबोळी आणि तिसऱ्या. सो मी आता इकडे थोडंसं तिसऱ्या सुकं घेते. टवटवीत मोठ्या अशा तिसऱ्या आहेत. ओके. आणि ह्यासोबत आपण थोडीशी टेस्टला आंबोळी घेणार आहोत. ओके. आजच्या स्पेशल मेन्यूसाठी मी कटलरीला हातच नाही लावणार आहे, कारण का हे जेवण जे आहे हे हातानेच एन्जॉय करू शकतो आपण. सो मी इतकं नरम आणि इतकं फ्लफी अशा ह्या आंबोळ्या आहेत. आणि ह्यांच्यासोबत मी इकडे पर्सनली मला तिसऱ्या खूप आवडतात, पण सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये नाही अवेलेबल असतात ह्या. आणि असल्या तरी कधी मातीची कचकच किंवा कधी फ्रेश नसतात. पण ह्या पर्टिक्युलर तिसऱ्या अतिशय जास्ती फ्रेश आहेत. प्लस त्याच्यातला जो मसाला आहे तो इतका सुंदर सॉते केला आहे किंवा इतका चांगला तो शिजवला गेला आहे का एक एक फ्लेवर त्याच्यातल्या मसाल्याचे, कांदा, लसूण, गरम मसाले सगळं बहरून येत आहे. आता नेक्स्ट आपण ट्राय करतो आहे मटण सुकं विथ घावणे. घावणे माझे पर्सनल फेवरेट आहेत. मी इकडे अर्धाच घावणा इतक्या इझिली एफर्टलेसली तुटतो आहे. आणि हे सगळं जे जेवण आहे ते मी एकटी नाही खाणार आहे. माझ्यावर अजून 3 लोक आहेत जे माझ्या टीममध्ये आहेत आणि ते माझ्यावर शेअर करणार आहेत. सो आपण आता
थोडंसं मटण सुक्कं ट्राय करतो आहे. आणि याच्यावर थोडासा कांदा, कारण का मटण विदाऊट कांदा मजा नाही. सो मऊसूत अशी घावणा, थोडंसं त्याच्यावर मटण, आणि हे मटण एफर्टलेसली तुटतं आहे. अजिबात तिखट, गरम मसालेदार, ऑइली असं नाही. अगदी स्मूथ मटणाचं जसं रस्टिक फ्लेवर असतं ते मटणाचं फ्लेवर कुठेही दबलं जात नाही आहे. मटणाचा फ्लेवर उभरून येतो आहे. फ्रेश मटण, खोबऱ्याचं असं मस्त वाटण आहे. आणि त्या बात ह्या घावण्यांसोबत ह्या मटणासोबत वडा पण ट्राय करायचा आहे. तर मी वडा पण, आपला हा जो वडा आहे हा मी आता ट्राय करते. आणि आपला भाजणीचा जो वडा असतो मालवणी कोंबडी वड्यावाला, तो आहे क्रिस्पी आणि नरम. सो ह्याच्यासोबत मी थोडंसं मसाला, ह्याची पण एक वेगळी मजा आहे. घावण्यांना स्वतःचं काय असं जास्त फ्लेवर नसतो, म्हणून ते एक दुसऱ्यांना म्हणजे घावण्या त्या ग्रेव्हीचं फ्लेवर घेतात. पण ह्या वड्यांची मजा तीच आहे का त्याचं स्वतःचं एक वेगळंच एक असं फ्लेवरिंग असतं त्याला. धण्याचं, काही लोक बडीशेप पण टाकतात, वेगवेगळ्या डाळी, गव्हाचं पीठ, वेगवेगळे जिन्नस असतात त्याच्यात. सो ते सगळ्यांचा फ्लेवर असं एकदम मस्त उभरून येतो आहे. आपलं आता हे नेक्स्ट जे आहे थाळी, ही आहे सुरमई थाळी. आणि ह्याच्यात मस्त एक असं असे मोठे 2 क्रिस्पी फ्राईड, म्हणजे तुम्हाला मी दाखवू शकते असं. हा मॉइस्ट आहे आणि बाहेरनं फुल क्रिस्पी आहे. आणि ह्याच्यात पण मांदेळी ऑफकोर्स, आणि जी आपली चटणी आहे ती, आणि आमटी. सो मी आता छोटासा भाकरीचा तुकडा घेते. ही तुम्हाला मी अशी थोडी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता आत ते किती ज्युसी आणि फ्रेश असं मासा आहे तो. आणि वरनं मस्त त्याला अशी कोटिंग आहे. सो मी छोटासा असा पीस याचा तोडते आता, जस्ट ट्राय करायला. फ्लेकी, फ्रेश, अजिबात फिशी फ्लेवर नाही आहे त्याच्यात, जो मला आवडत नाही. त्याचसोबत मासा खाते हे मला म्हणजे माशाचं फील पण येतं आहे, पण तो फिशी नसतो, तो वास असतो तो नाही आहे. आणि त्याचा जो मसाला आणि कवरिंग आहे ते मस्त रवा आणि तांदळाच्या पिठात कोट करून क्रिस्पी फ्राईड, म्हणजे परफेक्टली फ्राईड फिश जे आपण बोलतो, आतनं मॉइस्ट आणि बाहेरनं क्रिस्पी, हे तेच आहे. आता ह्याचसोबत मी थोडंसं इकडे हा जो आमटी आहे, माशाचा रस्सा आहे. सो मी आता ह्या माशाच्या आमटीबरोबर, माशाच्या रस्स्याबरोबर मी ह्याला ट्राय करतो. त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता, अशी पातळ अशी नाही आहे. म्हणजे खोबरं, ओल्या नारळाचं जे वाटण आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. का भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि भातासोबत पण. आता मी याचं बाईट घेते. मस्त असं माइल्ड खोबऱ्याचा फ्लेवर येतो आहे. नारळाचं दूध इज कमिंग अक्रॉस व्हेरी नाईसली. उपमाचं आगळ आहे, बेडगी मिरची, धणे, हे सगळ्यांचं इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे. म्हणजे ही माझी फेवरेट डिश आहे मासे खाताना. पण इकडे त्याची चव काय वेगळीच आहे. आता मला ना अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ह्या थाळीतली ट्राय करायची आहे. ही चटणी, ही सुक्या जवळ्यापासून बनवली जाते, रोस्ट करून. त्याच्यात मिरची असतं, ओलं खोबरं असतं आणि कच्चा कांदा असतो. त्या सगळ्या ओल्या गोष्टींना एकत्रितपणे याचं कुस्करून बनवलेली चटणी असते. आणि ही
वन ऑफ द डेलिकेसीज आहे मालवणची आणि मला खूप आवडते. सगळीकडे मिळत नाही, ह्या रेस्टॉरंटमध्ये स्पेशली ही मिळते. सो ही थोडीशी चटणी थोड्याशा भाकरीसोबत, मला फक्त हे आणि भाकरी जरी दिली ना मी त्याच्यात पण खुश राहील. इतकी सुंदर चटणी असते ही. 100/10 असे मार्क मी देऊ शकते. आता शेवटची गोष्ट आपण ट्राय करतोय. बोलतात ना सर्वात शेवटी फिनाले येतो, तो हा फिनाले आहे ज्याच्यासाठी मी कित्येक वेळा इकडे येते. प्रॉन पुलाव ह्यांचा प्रॉन पुलाव खाली आहेच, त्याच्यावर तळलेला क्रिस्पी फ्राईड प्रॉन्स. आता आम्ही हे सगळं शूट करताना एक 10-15 मिनटं हे इकडेच आहे, तरी प्रॉन्स जे आहेत ना ह्याच्यावरती हा पूर्ण असं क्रिस्पी आहे. अजिबात त्याचं कोटिंग असं कडक हे नाही झालं आहे, सॉगी किंवा असं सॉफ्ट नाही झालं आहे. सो ह्या आणि त्याच्याखाली मस्त मसाल्यात शिजवलेला भात. सो मी आता हे घेते थोडंसं स्वतःसाठी. अप्रतिम. अजून काही नाही बोलू शकत मी या बाबतीत. गरम मसाल्याचा हलका फ्लेवर, तेजपत्ता, मिरी, लवंग, दालचिनी, अगदी हलका, म्हणजे घशाला लागत नाही आहे पण ते माउथ फील खूप सुंदर आहे. लाईटली कांदा, अगदी हलका शिजवलेला कांदा, त्याच्यात मस्त कोलंबीचं फ्लेवर, तांदूळ परफेक्टली असा गिजगिजीत नाही शिजलेला, सुंदर मसाले, अप्रतिम. आणि ह्याच्यात मी एक व्हेरिएशन करते, म्हणजे खूप लोक मला ह्याच्यासाठी ट्रोल करू शकतात, पण हे खूप सुपर कॉम्बिनेशन आहे. सोलकढी, आपली जी आपली सोलकढी आहे ना, ऑल टाईम फेवरेट, डायजेस्टिव्ह, कोणाला फक्त असंच वेलकम ड्रिंक म्हणून पण प्यायला आवडते ती. मी थोडीशी ती सोलकढी ह्या राईसवर टाकून त्याच्यासोबत मला एन्जॉय करायला खूप आवडतं. सोलकढीचं क्रीमीनेस, राईसचा थोडासा तिखटपणा, खूप मस्त. आणि ह्याच्याबरोबर कोलंबी. अप्रतिम. प्रो मॅक्स म्हणजे हा माझा फेवरेट कॉम्बिनेशन आहे आणि तो मी जितके वेळा खाते तितक्या वेळा तो मी नव्याने प्रेमात पडते त्याच्यात दरवेळेस. इतकं सुंदर कॉम्बिनेशन कुठेच नसेल. सोलकढी विथ कोलंबीची खिचडी किंवा कोलंबीचा पुलाव. इकडचे जे दुसरे ओनर आहेत रिंकू मॅडम, त्यांनी सांगितलं ज्या आई आहेत अमित सरांच्या, त्यांची मम्मी जे जाऊन मसाला बनवते ते प्रेम, ते बोलतात ना ती आपुलकी या जेवणात उतरलेली आहे. सो तुम्ही प्लीज इकडे येऊन हे ट्राय करणं मी नाही म्हणणार, इकडे या, हे जेवा आणि परत परत येऊन त्याचा आनंद घ्या. आपल्या या चॅनलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल थँक्यू अजूनपर्यंत. तसंच प्रेम देत राहा आणि लाईक करा या व्हिडिओला. तुम्हाला आवडणार आहे हे मला माहीतच आहे, पण लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि सबस्क्राईब करा. आपल्याला असंच नवीन नवीन जागेवर जायला सपोर्ट म्हणजे आवडतं आणि आवडेलच, पण तुमचा सपोर्ट असला तर जास्ती मजा येईल. आणि हां, सबस्क्राईब करून थांबू नका. तो बाजूला जो एक थोडासा छोटूसा बेल आयकॉन आहे ना, ते खूप मोठी गोष्ट करतं. मी जितक्या वेळा व्हिडिओ टाकेन तितक्या वेळा तुमच्यापर्यंत पोचतील ते, त्या नोटिफिकेशन बेलला टॅप केल्यावर. सो त्याला टॅप करायला विसरू नका. थँक्यू.